संजवाडचे माजी सरपंच पंडित बुळगुंडे या प्रगतिशील शेतकऱ्याची ही यशोगाथा। दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील माजी सरपंच व प्रगतिशील शेतकरी पंडित भीमराव बुळगुंडे यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत हिरवीगार शेती फुलवली। दुष्काळामुळे परिसर सगळीकडे कोरडे रान दिसत असताना सध्या यांचे हिरवेगार रान पाहून शेतकरी अचंबित होत आहेत। यासाठी माजी सरपंच पंडित बुळगुंडे यांचे उत्कृष्ट नियोजन आणि काबाड कष्टाचे हे फळ आहे। निसर्गाशी सामना करत पंडित भीमराव बुळगुंडे यांनी ही किमया साध्य केली आहे। भाजीपाला, फुलकोबी, हरभरा, गहू, ऊस, ज्वारीसह विविध जोमदार असलेली पिके पाहण्यासाठी त्यांच्या शेतात शेतकरी भेट देत आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील माजी सरपंच तथा प्रगतिशील शेतकरी पंडित बुळगुंडे यांच्याकडे 28 एकर शेतीपैकी बहुतांश जमीन कोरडवाहू आहे। दुष्काळाची चाहूल लागल्यावर सजग होत सुरुवातीला कमी कालावधीतील पिके घेतली। उपलब्ध पाण्याचा विचार करून शेतीचे नियोजन केले। 5 एकरात हरभरा, 10 एकर ऊस, 5 एकरात गहू, 4 ऊसामध्ये आंतरपीक म्हणून फुलकोबी लावून दुष्काळी परिस्थितीत चांगली सांभाळली। 2 एकरात असलेल्या ज्वारीपासून अंदाजे 1.5 लाखांपर्यंत तर कडब्यापासून किमान 40,000 रुपयांपर्यंत असे एकूण 2 लाखांचे उत्पन्न मिळू शकेल इतके दमदार ज्वारीचे पीक आले। गव्हाच्या उत्पन्नातून अंदाजे 30,000 रुपये उत्पन्न मिळेल। तसेच यंदा फुलकोबी पीकही जोमात असून त्यापासूनही चांगली आर्थिक प्राप्ती होणार असल्याचे माजी सरपंच पंडित भीमराव बुळगुंडे यांनी सांगितले। या पिकांची देखभाल व मशागत ते स्वतःच करतात, त्यामुळे निसर्गाची परिस्थिती विरोधात असतानाही पंडितरावांनी कष्टाच्या बळावर दुष्काळावर मात केली। त्यांच्या या नियोजनबद्ध शेतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। चाऱ्यासाठी ज्वारीची पेरणी करण्यासाठी जमिनीत ओल नव्हती, त्यामुळे त्यांनी उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करून जमीन भिजवून ज्वारी पेरली। शेतातील इंजिनच्या आधारे जमीन भिजवत त्या ठिकाणी ज्वारीची पेरणी केली। पाण्याचा अंदाज घेत गहू, कांदा आदी पिकेही कमी क्षेत्रावर घेत चांगली जोपासली। परिसरात हिरवे रान कमी असल्याने त्यांच्या शेतात रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे। मात्र माजी सरपंच पंडित बुळगुंडे रात्रंदिवस पिकांचे रक्षण करत आहेत। पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाण्यावर दुष्काळातही हिरवीगार शेती फुलवता येते हे पंडितरावांनी सिद्ध करून दाखवले। घाबरून न जाता संकटांशी सामना केला तर यश नक्कीच मिळते, असा सल्ला पंडित बुळगुंडे यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना दिला आहे। 1 नोव्हेंबरला 4 एकर ऊस लागवड केलेलो आहे। त्याच्यात आंतरपीक म्हणून मी 10 नोव्हेंबरला फुलगोबी लावलेलो आहे। एकूण 4 एकरामध्ये आंतरपिकामध्ये एकूण 55,000 ते लागण केलो आहे आणि ते फुलगोबीचं गड्डा आज तयार झालेला आहे आणि काढणीस जवळपास आलेला आहे। या आठवड्यामध्ये काढणी होणार आहे। सध्या रेट नसल्या कारणानं थोडं धरसोड प्रति होऊ लागलेलं आहे, त्यामुळे 8 दिवसानंतर जे काही रेट असेल त्या रेटनं आम्ही बाजारभावानं आम्ही विकणार आहे। आता सध्या एवढं गड्डा झाले, एक गड्डा कमीत कमी 1 किलो 700 ग्रॅम 1 किलो 600 ग्रॅमपर्यंत वजन भरत आलेलं आहे। ह्या कोबीची तुम्ही रोपं आणलेत का बी रोप हे केलं? साहेब, आम्ही हे पंढरपूर तालुक्यातून आंबे चिंचोळीवरून हे फुलकोबीचे रोपं आणलेलो आहे। 1 रुपयाला 1 रोप या हिशोबानं आम्ही 55,000 कोबी रोपं आणलेलो आहे आणि 10 बायाकडून आम्ही 2 दिवस ते आंतरपीक 5 फुटी सऱ्यामध्ये आम्ही अंतर टोकन केलो आहे। आज कोबीला जवळजवळ 10 नोव्हेंबरपासून आजपर्यंत 1-2.5 महिने होत आलेला आहे। सध्या कोबीचं गड्डा एवढा आहे, 1.5 किलो ते पावणे 2 किलो 2 किलोपर्यंत भरू लागला आहे वजन। आतापर्यंत त्याला 2.5 महिने झालेला आहे। सध्या मार्केटमध्ये रेट आहे का कोबीला? साहेब, सध्याच बघा अडचण, गेल्या महिन्यामध्ये 25,000 टन रुपये असलेलं कोबी आज 4,000च्या आत आले, 2,000 ते 4,000 टन आहे। त्यामुळे शेतकरी अनकम्फर्टेबल आहे। रेट फिक्स नसल्या कारणानं एकदा लागतोय एकदा नाही लागत। आपल्याकडे जेव्हा शेतमाल असतोय तेव्हा रेट नसतंय, जेव्हा शेतमाल नसतंय तेव्हा बाजारभाव होतंय। हे सगळं काही शेतकरी पिकून सुद्धा व्यापारी वर्गांनाच फायदा होणार आहे बघा। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।